की त्याचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे. मराठा 50-55% एकटा मराठा आहे. त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय आहे. तुम्ही फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर ज्या रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. हे जर दहशत निर्माण करण्याचे 2 विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे गुरड भुजबळ तिथं बोलवलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फवावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत, परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी आहे. तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी आहे, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे. इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही. पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू, ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदर पाटील असा केलाय. तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी न पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. ते काही म्हणता येते. आता बुद्धी ढळली, अक्कल लाडबळली. अक्कल लाड असते माणसाला, त्या घुरट भुजबळची पैडी वाटत. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला उल्लेख करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्यांनी लगावं. त्याला कवाच्याच म्हणून बोललो, कवाच नाही. तो चकमा कशाला? तो ह्या चष्म्यात काय बघितलं सगळ्यांनी? तो हा चकमा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे. असे हातर येऊ रक्तानी, तो हा चष्मा तुलाच राहून दे त्या रक्ताने भरल्याला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती. तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचे काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना, तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतं फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानंच ओळखून घेते. ते फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करण्यासाठी काम करतोय. विखे